मेक्सिकन टाकोज नाव ऐकूनच वाटलं असेल किती हार्ड रेसिपी आहे, पण आपण ही बनवणार आहे आज एकदम सोप्या आणि देसी स्टाईलमध्ये। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। दाखवते मी आज तुम्हाला पनीर मिनी टॅकोज अगदी देसी स्टाईलमध्ये। नमस्कार, मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी करणार आहे टिफिन सिरीजमधली पुढची रेसिपी, ती म्हणजे टॅकोज। ते पण मेक्सिकन डिश आहे टॅकोज ही। तर मी आज बनवणार आहे अगदी देसी स्टाईलमध्ये। अगदी झटपट रेसिपी आहे, अगदी क्विक रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपला विदेशी टॅकोजला, ते पण अगदी स्वदेशी स्टाईलने बनवण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपी। टॅकोज बनवण्यासाठी मी घेतलं आहे इथे गव्हाचं पीठ 2 वाटी, तांदळाचं 2 चमचे, बॉईल केलेले मटार घेतले आहेत मी, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, बॉईल पोटॅटो 3, पनीर 100 ग्रॅम छोटे छोटे क्यूब्स केले आहेत मी पनीरचे, चीज 2 चीज क्यूब घेतले आहे, ऑर्गॅनो घेतला आहे 1/2 टेबलस्पून, सॉल्ट घेतला आहे चवीनुसार, चाट मसाला घेतला आहे 1/2 टेबलस्पून, चिली फ्लेक्स 1/2 टेबलस्पून आणि ब्लॅक पेपर घेतला आहे 1/2 टेबलस्पून। चला तर मग सुरुवात करूया आपल्या देशी टॅकोजला। टॅकोज बनवण्यासाठी मी इथे एक आता प्लेट घेतली आहे। आधी आपण बाहेरचं जे टॅकोजचं स्टफ हे असतं ते बनवण्यासाठी मी गव्हाचे 2 वाटी इतकं पीठ घेतलं आहे। हे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी 2 चम्मच, थोडं मीठ टाकते मी त्यामध्ये चवीनुसार। हे सगळं एकत्र करून घेते हाताने आणि थोडं थोडं पाणी आपण घ्यायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच, फक्त यामध्ये मी एक्स्ट्रा जे ॲड केलं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ, जेणेकरून आपले टॅकोज बाहेरून क्रंची आणि क्रिस्पी होतील, म्हणून मी थोडं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे। व्यवस्थित एकजीव करून आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। इथे आपलं टॅकोजसाठीचं बाहेरचं जे स्टफिंग असतं त्याच्यासाठी पीठ मळून घेतलं आहे मी चपातीचं। थोडं मी अर्धा चमचा इतकं तेल टाकलं आहे। आपण त्याला व्यवस्थित तेल मुरू द्यायचं आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी ह्याला रेस्ट करायला ठेवून देते। आता इथलं मी आतलं स्टफिंग तयार करणार आहे टॅकोमधलं। तर त्यासाठी जे मी हे पनीर घेतलं आहे छोटे छोटे पीस, ते आपल्याला थोडे बटरमध्ये सॉते करून घ्यायचे आहे। तर मी गॅस चालू करून पॅन ठेवते आणि त्यामध्ये मी मगाशी सांगायचं विसरली, आपल्याला 1 चमचा इतकं बटर लागणार आहे। तर मी त्यामध्ये पॅनमध्ये बटर 1 टेबलस्पून इतकं ॲड करते, ज्याच्यामध्ये आपल्याला पनीर सॉते करून घ्यायचं आहे। आपलं बटर मेल्ट होते इथे, व्यवस्थित मेल्ट झालं की आपल्याला त्यामध्ये पनीरचे जे छोटे छोटे क्यूब्स मी तयार केले आहेत ते आपण थोडे थोडे फ्राय करून घेऊया। व्यवस्थित आपलं बटर इथे मेल्ट झालं आहे। आता मी यामध्ये पनीरचे क्यूब्स ॲड करते। पनीरचे क्यूब्स ॲड केले, आपल्याला यामध्ये जे ब्लॅक पेपर घेतलं आहे ते ॲड करायचं आहे। अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे पनीरचे पीस थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत।
मी गॅस बंद करून घेते। आपलं पनीर मस्त गोल्डन ब्राऊन झालं आहे, तुम्ही पाहू शकता। ते मी एका डिशमध्ये काढून घेते। व्यवस्थित आपले पनीर फ्राय झाले। आता आपण जे बटाटे बॉईल केले आहे ते स्मॅश करून घेऊया हाताने। 3 बटाटे घेतले आहेत मी उकडून। व्यवस्थित मी सर्व बटाटे हाताने स्मॅश करून घेतले आहेत। आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया। बटाटे स्मॅश करून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये बॉईल केलेले मटर, मध्यम आकाराचा कांदा जो बारीक चिरला आहे तो, चिली फ्लेक्स हाफ टेबलस्पून, ब्लॅक पेपर हाफ टेबलस्पून, चाट मसाला हाफ टेबलस्पून आणि ऑर्गॅनो हाफ टेबलस्पून, हे सर्व मिश्रण मी हाताने एकजीव करून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सुद्धा ॲड करू शकता, ते आपल्यावर डिपेंड आहे। व्यवस्थित आपलं टॅकोसाठीचं आतलं स्टफिंग तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। हे जे आतलं स्टफिंग मी तयार केलं आहे त्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलं होतं ते सुद्धा ॲड करून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारे हे टॅकोज आहेत। अशा प्रकारे आपलं आतलं मिश्रण तयार आहे। आता मी बाहेरचे टॅकोचं तयार करून घेते। आपलं पीठ व्यवस्थित मुरलं आहे। आता याचा एक मी गोळा घेते। याची आपल्याला गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित मी याची गोल चपाती लाटून घेते। जास्त पातळ नाही, आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित माझी चपाती लाटून झाली आहे। मी मोठ्या आकाराची चपाती लाटून घेतली आहे। आता आपल्याला छोट्या भांड्याच्या साहाय्याने एवढ्या आकाराच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी एवढ्या आकाराची पुरी तयार करून घेतली आहे, ज्याचे आपल्याला टॅकोस तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व टॅकोसाठीच्या पुऱ्या तयार करून घेते। व्यवस्थित मी दुसरी चपाती सुद्धा लाटून घेते। जास्त पातळ नाही करायची आहे चपाती आपल्याला आणि जास्त जाडीही नाही, एकदम मध्यम आकाराची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या गोल भांड्याच्या साहाय्याने टॅकोसाठी पुरी तयार करून घ्यायची आहे। व्यवस्थित माझी दुसरी चपाती सुद्धा तयार झाली आहे। याच भांड्याच्या साहाय्याने मी परत एकदा याच्या अजून पुरी तयार करून घेते। अशा प्रकारे आपले 5 ते 6 पुऱ्या तयार करून झाल्या आहेत। आता मी याचे टॅकोज म्हणजे आतलं स्टफिंग भरायला सुरुवात करते। मी एक पुरी घेतली आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे टॅकोजचं जे आतलं स्टफिंग तयार केलं आहे ते फिल करून घेऊया। व्यवस्थित हे आपल्याला
टॅकोज फोल्ड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी याच्यामध्ये फिलिंग भरला आहे. अशा प्रकारे मी सर्व टॅकोजमध्ये फिलिंग भरून घेते. व्यवस्थित हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले देसी स्टाईलमधले टॅकोज तयार झाले आहेत. म्हणजेच आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण याच्यावर चीज ग्रेटेड करून ॲड करायचं आहे. यामध्ये मी थोडं चीज ग्रेट करून ॲड करते. व्यवस्थित प्रत्येक टॅकोजमध्ये आपलं चीज गेलं पाहिजे, जेणेकरून आपले चीजी टॅकोज तयार होतील. प्रत्येक टॅकोच्या फिलिंगमध्ये चीज ॲड केला आहे. आता आपण यांना फ्राय करून घेऊया मस्त क्रिस्पी आणि क्रंची. मी गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवला आहे. आपण पॅन व्यवस्थित गरम करून घेऊया. आपला पॅन व्यवस्थित गरम झाला आहे. आता त्यावर ब्रशच्या साहाय्याने थोडं तेल लावून घेते. आपल्याला टॅकोज फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. व्यवस्थित सर्व बाजूंनी मी पॅनला तेल लावून घेतलं आहे. आता एक एक करून आपण टॅकोज फ्राय करायला ठेवूया. व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला यांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपले टॅकोज एका बाजूने फ्राय झाले आहेत. आता मी दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित अशीच फ्राय करून घेते. दुसऱ्या बाजूने सुद्धा टॅकोज आपल्याला असे क्रंची फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडं ब्रशच्या साहाय्याने मी तेल टाकून घेते. अजून दुसरी बाजू सुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे. तसेच आपल्याला
या साईडने सुद्धा टॅकोज फ्राय करायचे आहेत. आधी दोन्ही बाजू फ्राय झाल्या की आपण बाजूच्या कॉर्नरसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. आपली दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी जी मधली बाजू राहिली होती ते असे उभे करून घेतले आहेत आणि सर्व तसे फ्राय करून घेते, जेणेकरून टॅकोज आपले सर्व बाजूने व्यवस्थित क्रंची फ्राय होतील. सर्व एका लाईनीमध्ये मी उभे करून ठेवले आहेत. व्यवस्थित आपले टॅकोज तयार झाले आहेत. मस्त चीजी, तुम्ही पाहू शकता चीजसुद्धा छान मेल्ट झाला आहे. मी गॅस बंद करून घेते आणि एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण. व्यवस्थित आपले टॅकोज तयार झाले आहेत. आता यावर आपण मेयोनीज आणि सॉस थोडा थोडा स्प्रेड करूया, जेणेकरून ते टेस्टी लागतील. थोडं थोडं मेयोनीज मी सर्व टॅकोजवर डीप स्प्रेड केलं आहे. तुम्ही मस्टर्ड सॉससुद्धा यूज करू शकता याच्यासोबत. पण मुलांना टिफिन बरोबर द्यायचं असेल तर सॉसच बेस्ट आहे आणि मेयोनीज. चला तर मग आता आपण टिफिन पॅक करून घेऊया. व्यवस्थित मी टॅको रॅप करण्यासाठी पेपर घेतला आहे. आपल्याला टिफिनमध्ये द्यायचा आहे मुलांना, तर ते व्यवस्थित रॅप करून द्यायचा. आपले टॅकोज एक एक करून मी पेपरमध्ये रॅप करून मुलांच्या टिफिनमध्ये ठेवले आहेत. त्याचबरोबर सॉससुद्धा आपल्याला द्यायचा आहे. अशा प्रकारे आपले मेक्सिकन टॅको अगदी देसी स्टाईलमध्ये तयार आहेत. तर तुम्हीही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना टिफिनमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं दिलं तर ते टिफिन नक्कीच फिनिश करून येणार. तर अशाच आमच्या नवनवीन रेसिपी तुम्ही मेलो किचनवर पाहू शकता. आम्ही आता शेअर करत आहोत मेलो किचनवर टिफिन सिरीज. तर तुम्ही आमच्या या सिरीजला नक्की प्रतिसाद द्या आणि तसेच आमच्या मेलो किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म.